नंदुरबार बसस्थानक परिसरात वन्यजीव अवयव तस्करीचा पर्दाफाश. WCCB मुंबई व वनविभागाची संयुक्त कारवाई. 3 संशयित ताब्यात. घोरपड अवयव, सोनेरी कोल्ह्यांची कातडीसह मोठा मुद्देमाल जप्त. दिव्य भारत BSM न्यूज. नंदुरबार प्रतिनिधी सचिन हाडस. नंदुरबार शहरात वन्यजीव अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविभाग आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई यांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वन्यजीवांचे अवयव, दुर्मिळ प्राण्यांच्या कातड्या तसेच वापरातील वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याशिवाय WCCB मुंबई टीम, वनपरिक्षेत्र नंदुरबार प्रादेशिक विभाग, नंदुरबार रोह्यो विभागातील अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी केली. संबंधित पथकाच्या धाडसी आणि सतर्क कामगिरीमुळे वन्यजीव तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की वन्यजीवांचे अवयव, कातडी किंवा संशयास्पद वस्तूंची विक्री अथवा खरेदी होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीविरोधात वनविभाग अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही वनाधिकाऱ्यांनी दिला आहे. दिव्य भारत BSM न्यूज. नंदुरबार प्रतिनिधी सचिन हाडस. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणांनी वेळेवर कारवाई केल्याने मोठ्या प्रमाणावरील अवैध तस्करी उघडकीस आली आहे. दिनांक 6 मे 2026 रोजी WCCB मुंबई टीम तसेच नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक, प्रादेशिक व वन्यजीव श्री रोशन बुवा यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनुसार नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात काही व्यक्ती वन्यजीवांचे अवयव विक्रीसाठी आणणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीची गंभीर दखल घेत तातडीने संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकात WCCB मुंबईचे अधिकारी, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी, नंदुरबार रेंज स्टाफ, नंदुरबार रोह्यो विभागातील कर्मचारी तसेच वनरक्षकांचा समावेश होता. पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून संशयित हालचालींवर लक्ष ठेवले. दरम्यान बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तींना अडवून तपासणी करण्यात आली असता वन्यजीवांचे अवयव आढळून आले. या कारवाईत 1 पुरुष व 2 महिला अशा 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विविध वन्यप्राण्यांचे अवयव आणि कातड्या जप्त करण्यात आल्या. वनविभागाने जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये घोरपडीचे अवयव, ज्याला स्थानिक भाषेत हातजोडी म्हणून ओळखले जाते, 4 सोनेरी कोल्ह्यांच्या कातड्या, मुंगुसाचे अवयव तसेच एका घोरपडीची कातडी यांचा समावेश आहे. वन्यजीवांच्या अवयवांची अंधश्रद्धा, तांत्रिक विधी आणि अवैध बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे अशा प्रकारची तस्करी वाढत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेषतः हातजोडी या नावाखाली घोरपडीच्या अवयवांची विक्री करून लोकांची फसवणूक केली जाते. अनेकदा या वस्तूंना धार्मिक, तांत्रिक किंवा आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या वस्तू म्हणून बाजारात विकले जाते. त्यामुळे वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. कारवाई दरम्यान संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनामध्ये युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH18CD 1936 याचा समावेश आहे. हे वाहन वन्यजीव अवयव वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. सदरचे आरोपी आणि जप्त मुद्देमाल वनपरिक्षेत्र कार्यालय, नंदुरबार येथे आणण्यात आले. तपासानंतर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कलम 9, 39, 48, 49, 44, 50 आणि 51 चा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्याने वनपाल नांदरखे यांनी अधिकृत वनगुन्हा नोंदविला. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यप्राण्यांची शिकार, त्यांचे अवयव बाळगणे, खरेदी, विक्री करणे किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. वनविभाग आता या प्रकरणातील आरोपींचे इतर राज्यांतील किंवा आंतरजिल्हा तस्करी रॅकेटशी संबंध आहेत का, याचाही तपास करीत आहे. ही संपूर्ण कारवाई धुळे वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच नंदुरबारचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, विभागीय वन अधिकारी, दक्षता, धुळे येथील श्री सदगीर यांच्या सूचनांनुसार कारवाई करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.